नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली जी काय एमपीएससी सरळ सेवा बॅच आहे तर या सरळ सेवा बॅचला जवळजवळ आज 600 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे. म्हणजे आजपर्यंत 600 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे. तर आज तर सुरुवात झालेली आहे. ओके, पण सिलेबस आलेला नाही. ओके, कुठल्याही प्रकारचं परीक्षा पद्धती कुठल्याही प्रकारची जाहीर झालेली नाही. तरी देखील की आपण बॅच टाकल्यानंतर एवढ्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि जी सरळ सेवा बॅच लावलेली विद्यार्थी आहेत त्यांचा आज सायंकाळी 5 वाजता लाईव्ह लेक्चर आहे. मी स्वतः त्या ठिकाणी घेणार आहे. ज्यांच्या काही मनामध्ये अडचणी असतील त्या ठिकाणी हे करू शकता. बघा, ही बॅच सर मग सिलेबस आल्यानंतर काय घेणार आहे बघा, जीएस, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स असेल, करंट असेल किंवा मॅथ रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, याच्या पलीकडे सिलेबस काय असणार आहे. ओके, असतील तर मग माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम, काही हो, तुम्ही त्याचा घाबरू नका. त्या बॅच मध्ये एकदा तुम्हाला शब्द दिला की चला की एवढ्या कमी फीस मध्ये मग एवढं सगळं घेणार आहेत का सर? हो, घेणार आहेत. का तर तमाम महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं काय त्याला संधी हुकू नये यासाठी ही सरळ सेवा बॅच आणि खूप मोठी संधी येणार आहे. पूर्व लक्षात ठेवा, आताचा पेपर तुम्ही बघितला असेल किती कठीण पेपर येत चाललेले आहेत. मग अशा पेपरला जर सामोरं जायचं असेल, टीसीएस, आयबीपीएस सारखे पेपर नसणार आहेत. बघा, लक्षात घ्या, जरी सरळ सेवा असेल तरी पेपर टफ असणार. म्हणून त्याच्यानुसार जर अभ्यास करून घ्यायचा असेल तर निश्चित अशा प्रकारची जी काही बॅच आहे ती जॉईन करा. आणि अजूनही ऍडमिशन या बॅचचे असणार आहेत तर नक्कीच ही बॅच जॉईन केला तर तुम्हाला भरपूर फायदा होईल. मी स्वतः घेतोय, त्यामुळे मॅक्सिमम विषय माझ्याकडे आहेत. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. पोरो, या बॅचला रिझल्ट मॅक्सिमम आणण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. जेवढं जास्तीत जास्त घेता येईल तेवढं जास्तीत जास्त घेईल. ओके, तुम्ही बघितलं असेल आपली कंबाईंड बुक रिव्हिजन बॅच आपण सकाळी 5 वाजता घेतली आहे. त्या पोरांना विचार. ओके, काही लेक्चर 4 ला पण घेतले. त्यामुळे माझी तयारी आहे. तुम्ही तयारी ठेवा. नक्की तुमची तयारी मी करून घेईन. धन्यवाद.